कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जय सर। जय अर्जुन, आज तुम्ही इकडे? आर्या, वेळ नाही, महत्वाचं बोलायचंय। हा बोल ना। लोकांच्या पाण्यामध्ये विष मिसळून ते पाणी पुणे शहराला पुरवणारा दुसरा तिसरा कोणी नसून जीजी। काय? हो, त्याला आप्पीने थांबवलेले त्याचे प्रोजेक्ट परत सुरू करायचे। अहो पण त्याला पाण्यात विष मिसळून मिळणार काय? आप्पीची बदनामी करण्याचा प्रयत्न होता तो, पण आता आपण थांबायचं नाही। आप्पे, तू आज त्याच्या सह्या केलेल्या सगळ्या फाईल्स घेऊन पुढे जा। मी, आर्या आणि चिंचुकी तुझ्या पाठीमागे येतो आणि त्या जीजीला रंगे हात पकडूनच। अहो पण साहेब, त्या फाईलवर सह्या आपण करायच्याच का? चिंचुकी, अरे का अरे मॅडम, माझी शंका काही चुकीची आहे का? नाही अर्जुन, ते बोलतायत ते अगदी बरोबर बोलतायत। तू नक्कीच काहीतरी लपवतेस आमच्यापासून। साहेब, अहो तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तुम्ही म्हणाल ती करायला तयार आहे आम्ही। पण साहेब, काय लपवत असेल तर सांगा प्लीज। सांगतो, सविस्तर सांगतो, शांतपणे ऐक। हे बघा आर्या, चिंचुके ही आप्पी नाही, दीपा आहे। काय? आणि तिचे लहान बहीण भाऊ जीजीच्या ताब्यात आहेत। अहो साहेब, ही काय बोलताय तुम्ही? चिंचुके, सगळं सविस्तर सांगतो, फक्त आत्ता तुम्ही कुणालाच काहीच सांगू नका। हे सगळं मला अमोलसाठी करावं लागलं, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता। पण ते जीजीनं दीपाचा फायदा घेऊन तिच्या सह्या मिळवण्यासाठी विषारी पाणी लोकांना पाजलं, जेणेकरून दीपाने ऑफिसला यावं आणि त्या फाईल्सवर सह्या कराव्यात। अर्जुन, पण तू हे सगळं नक्की अमोलसाठीच केलेस? हो नक्कीच, मी हे फक्त अमोलसाठी केलंय। त्याची अवस्था तुम्ही बघत होता, एक बाप म्हणून मी दुसरं काय करणार होतो? हे बघ चिंचुके, आर्या, हा माझ्या आयुष्यातला खूप कठीण प्रसंग आहे आणि ह्यामध्ये तुम्ही मला साथ द्यावी अशी माझी अपेक्षा आहे। काय वाटतंय चिंचुके तुम्हाला? अहो वाटायचं काय, आपण साहेबांबरोबरच आहे। थँक्यू बरं का चिंचुके साहेब। अर्जुन, मी पण आहे तुमच्या बरोबर। साहेब, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, जीजीला असा शेवटचा दणका देऊया ना, आयुष्यभर लक्षात ठेवल तो। थँक्यू। मी आणि दीपा आता कलेक्टर ऑफिसला जातो, त्या फाईल घेतो, तुम्ही दोघं एक तुकडी तयार ठेवा आणि मी सांगायची फक्त वाट बघा। ओके सर। हो साहेब, जय हिंद। जय हिंद। जय हिंद सर। चल दीपा। चिंचुके, अर्जुनने त्याच्या मुलासाठी एवढा मोठा डाव खेळला, तुम्हाला काय वाटतंय? अहो मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा कुटुंब असतंय। साहेबांनी ना जीजीला खालास जरी केलं असतं ना, तरी साहेबांच्या बाजूने उभं राहिलो असतो मी। साहेब, हा हितच मी फाईल ठेवल्या होत्या। अगं, नाही साहेब, ती नाही। इथे तर फाईल दिसणार। काय तोंडेने विचारलं पाहिजे। हा गायतोंडे, गायतोंडे। येस सर। इथं मॅडमनी फाईल ठेवल्या होत्या सह्या करून, त्या कुठे? मॅडमनी काही फाईल्सवर सह्या केल्या होत्या, त्या फाईल्स मी पुढे पाठवून दिल्या। नाही काय तोंडे, तुम्ही फाईल माघारी द्या मला। काय? हा अर्जंट लागणार आहेत, माघारी बोलव परत। बरं ठीक आहे, पाहतो मी। अयो साहेब, आता हो। अडचणी वाढतच चालल्या। नाही नाही साहेब, आओ साहेब, फाईल नाही मिळाल्या तर? आओ, त्याची जिने सांगितलं होतं 12 वाजेच्या आत मला फाईल आणून दे, नाही तर मी। दीपा 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 दीपा, तू जास्त विचार करू नको। ऐक ऐक, ज्यावेळी तू जीजीकडे फाईल घेऊन जाशील त्यावेळी त्या फाईलवर सह्या झालेल्या नाही पाहिजेत। ऐका आता, आओ फाईलीवर सह्या आणलेत मी आधी। एक मिनिट, ही गोष्ट तुझ्या कामी येईल। कसं काय? सांगतो।
सर या बघा या त्या फाईल्स. व्हेरी गुड कायतोंडे. थँक्यू सो मच कायतोंडे. तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत बरं का. यू आर वेलकम सर. पण सर नक्की झालंय काय? या फाईल्स तुम्ही माघारी का मागवल्या? सांगतो. आत्ता वेळ नाही तेवढा, आरामात बोलू. तोपर्यंत तुम्ही बाकी कामाकडे लक्ष द्या. ठीक आहे सर, येतो येतो मॅडम. हो हा साहेब, ते निळी पुढे दाखवली त्याचं काय करायचं सांगा की. सांगतो. हा एक काम कर दीपा, जीजीला फोन लाव. लाव. जशी फिल्डिंग लावली आहे तसंच झालं पाहिजे सगळं. मला इथं ऑफिसमध्ये फाईली सापडल्या. वा वा, अगदी जलद काम आहे की. मी सह्या अक्कवाच करून ठेवल्या होत्या. तुमचा माणूस घ्यायला आला नाही, यात माझी काय चूक आहे? मॅडम मला फाईल पाहिजेत आणि ते पण तुमच्याकडून पाहिजेत, लक्षात ठेवा. आणून देते. कुठे यायचंय सांगा. गाडीत बसा आणि मला फोन करा, तिथंच लोकेशन कळवतो तुम्हाला. बर येते. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट, गाडी तुमची असली तरी सगळीकडे माणसं माझी आहेत, त्यामुळे जास्त हुशारी करायची नाही. आणि तुम्ही ऐकलंच नाही तर तुमच्या लहान भावंडांचा निकाल लावायला मला वेळ लागणार नाही. एकटीच येणार आहे मी. अरे वा, अजून काय पाहिजे मग? या लवकर फाईल घेऊन. हा माझे प्रोजेक्ट चालू होणार. एक काम कर, त्या कलेक्टर बाईची गाडी निघाली, तिच्यावर नीट लक्ष ठेव. पोरांना गोळा करायला सांगा. जा. आणि तू त्या 3 पोरांच्यावर नीट लक्ष ठेवायचं. काय जरी हालचाल जाणवली लगेच मला कॉल करायचा. काय? जा. गोडीत राहाल तर फायद्यात राहाल. कुठे यायचंय? एक काम करा, बानेरच्या मेन चौकातनं लेफ्टला निघा. तिथं पुढे गेल्यावर आमची माणसं भेटतील तुम्हाला. आणि हो, काय उशीर नाही पाहिजे. लोकेशन ऑन आहे माझं, तुम्हाला कळेल कुठे जाऊ राहिले ते. पोहोचते मी. दादा, बानेरच्या मेन चौकातनं लिफ्टला जायचं. चला. बाद झालं, थांबा. ठरलेल्या ठिकाणी पोहोचले मी. आता आता एक काम करा, कात्रज घाटाकडे या. काय? अहो कात्रज कुठं, बानेर कुठं? मग तिकडे यायचं होतं, इथं कशाला बोलवलं मला? आवाज खाली ठेवायचा. तुमची भावंड माझ्या ताब्यात आहेत, माहितीयेत ना? हे बघा, ते असं करत राहिलं ना तर एकमेकांच्या समोरच येणार नाही आपण. कसं आहे दीपा मॅडम, मला पण वेळ घालवायला मजा येत नाही हो, पण करावं लागतं. कसं आहे, कलेक्टर मॅडमची कपडे अंगावर चढवल्यावर अति हुशार झाला असला तर. अहो पण तेव्हा पोचते. चला दादा, कात्रजकडे चला आता. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.